नमस्कार मंडळी, मी मालवणी चेडू सायली. खोत मठात काकड आरती कशी साजरी केली जातात तर ती आपण बघूयात. काकड आरती ही पहाटेच्या वेळी देवांका जागृत करण्यासाठी केली जाणारी एक पवित्र व पारंपरिक हिंदू पूजा असा. मालवणमधील आमच्या खोत मठात राम मारुती मंदिरात ही आरती दरवर्षी अत्यंत भक्तिभावाने साजरी केली जाते. काकड आरतीची सुरुवात कोजागिरी पौर्णिमेपासून होता आणि तिचा समारोप त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी मोठ्या भक्तिभावाने केला जातो. या दिवशी काकड्याची ज्योती मंदिरभर फिरवली जातात. पांढऱ्या सुती कापडापासून बनवलेले काकडे हे या आरतीचे मुख्य आकर्षक असतात. जेवढे दिवस आरती असतात तेवढ्या संख्येचे काकडे तयार केले जातात. उदाहरणार्थ 30 दिवस आरती असतात तर 30 तुकड्यांचो एक काकडो आणि एक छोटो काकडो असे 2 काकडे बनवले जातात. हे काकडे आदल्या दिवशी तुपात भिजवून ठेवले जातात. त्रिपुरारी पौर्णिमेच्या पहाटे मंदिरात काकड्याची ज्योती फिरवली जाते. तेव्हा संपूर्ण मठ अगदी प्रसन्न जाता आणि उजळून निघता. मृदुंगाच्या घनघनाटात आरतीचा ताल जिवंत होता आणि भक्तिभाव अंगात साचता. नगाऱ्याचो नाद म्हणजे आरतीच्या भक्तीचो आत्मा जो प्रत्येक हृदयात स्पंदन निर्माण करतो. मंदिराभोवती 5 प्रदक्षिणा घातले जातात आणि काकड आरतीचा समारोप केला जातो आणि त्या क्षणी वातावरण भक्तिभाव, शांती आणि आनंदाने तरवळून जातं. तर तुमका आमच्या खोत मठातील काकड आरती कशी वाटली नक्की आवर्जून सांगा. धन्यवाद मंडळी.